विलिनीकरणाबद्दल मोबाईलवर पुरावे, दादांसोबत एनडीए मध्ये राहायचं की बाहेर पडायचं हे ठरलं होतं। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत रोहित पवारांचा मोठा दावा। माझा भाऊ राहिला नाही, आता काही अर्थ उरत नाही। अजितदादांनी घेतलेले निर्णय त्यांच्या सोबतच गेले। विलिनीकरणावरील प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं भाष्य। अजित पवारांच्या विमान अपघातामधील ब्लॅक बॉक्स आगीमुळे जळाला। नागरी उड्डाण मंत्रालयाची धक्कादायक माहिती। दोन्ही रेकॉर्डरमधील डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू। एअर ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोची माहिती। ब्लॅक बॉक्स आगीपासून सुरक्षित, पण राजकारणापासून नाही। दादांच्या अपघाताबाबत राजकारण तपासलं पाहिजे। 20 तास थांबा, उद्या सकाळी 10:30 वाजता पत्रकार परिषद घेणार, रोहित पवारांची माहिती। अजितदादांच्या विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय। स्वायत्त यंत्रणेसह सीबीआयनं देखील तपास करावा, सुनील तटकरे यांची मागणी। अजित पवारांचा मृत्यू अपघाती असल्याचं वाटत नाही। विमानाचा ब्लॅक बॉक्स जळाल्याचा अर्थ दाल में कुछ काला आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांकडून शंका व्यक्त। विलिनीकरणाच्या बैठकीनंतर नरहरी झिरवाळ आणि हिरामण खोसकरांचे सूर बदलले। विलिनीकरणाच्या चर्चांवर पूर्णविराम। झिरवाळांचं भाष्य, तर या विषयावर आपण बोलणं योग्य नाही असं तटकरेंनी सांगितलं। खोसकरांची माहिती। पुणे मुंडवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट मिळण्याचे संकेत। अहवालामध्ये पार्थ पवारांना सोडून 2 अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस। व्यवहारावर सही नसल्यामुळे पार्थ पवारांचा संबंध नाही, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीला पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची घाई। खारगे समिती पार्थ पवारांना क्लीन चिट देऊ शकत नाही, अंजली दमाने यांचा निशाणा। काही संचालक परस्पर व्यवहार करतात। मुंडवा जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवारांना दिलासा मिळाल्यानंतर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं भाष्य, तर वरदहस्त असल्याशिवाय व्यवहार अशक्य, वडेट्टीवारांचा हल्लाबोल। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी सुनील तटकरेंची भेट घेतली। मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात दोन्ही नेत्यांची बैठक। झेडपीतील सत्ता स्थापनेबाबत चर्चा झाली, तटकरेंची माहिती। राज्यातील 75 संस्थांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल। प्रकरणातील दोषींवर योग्य ती कारवाई होईल, फडणवीसांचा इशारा। संगणकीय तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र जारी। ही प्रमाणपत्र 28 नव्हे 29 तारखेला देण्यात आली। अजितदादांच्या निधनानंतर ही प्रमाणपत्र जारी होणं हा योगायोग। अल्पसंख्याक विभागाचे सचिव रुचेश जयवंशी यांची सारवासारव। अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेनॉय यांची चौकशी होणार। शेनॉय यांची 75 प्रमाणपत्रांवर सही असल्याचं उघड। ज्या शाळांना प्रमाणपत्र दिलं त्यांची चौकशी केली जाणार। मंत्रालयातील लाचखोरी अतिशय दयनीय आणि कलंक लावणारी। प्रकाराबाबत कल्पना नव्हती। लाचखोर लिपिकाची खातेनिहाय चौकशी करून योग्य ती कारवाई करू, मंत्री नरहरी झिरवाळ यांची स्पष्टोक्ती। किंवा प्रेमींच्या भावना दुखावल्या त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। माझ्या शब्दांचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला। टिपू सुलतान प्रकरणावरून हर्षवर्धन सपकाळांकडून दिलगिरी व्यक्त। टिपू सुलतान यांचा फोटो संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह टिपू सुलतानचे देखील फोटो लावणं आवश्यक आहे। मालेगावच्या उपमहापौर शान ए हिंद भूमिकेवर ठाम। एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक काव्य करणारा कुणाल कामरा वर्षभराने मुंबईत। हक्कभंग समितीसमोर हजेरी। सुषमा अंधारे यांची सुद्धा हजेरी। तक्रारदार प्रवीण दरेकर अनुपस्थित असल्यामुळे साक्ष नोंदवली नाही। 10 मार्चला पुढील सुनावणी। मुलुंडमधील अपघात नाही तर प्रशासनानं केलेला खून। गाणी वाजवणारे रस्ते बनवून सरकार स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न। मुलुंडमधील अपघातानंतर अमित ठाकरेंचा सरकारवर निशाणा। ज्येष्ठ अभिनेते सलीम खान यांची प्रकृती बिघडली। लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू। सलमान खानसह बहीण अलविरा खान रुग्णालयामध्ये दाखल। वसईमध्ये बराणपूर उमेळमान गावात 60 वर्षीय महिलेची हत्या। अज्ञात व्यक्तीने घरात घुसून हत्या केल्याचा अंदाज। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। हत्येमागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस भरती लांबणीवर। आता 16 फेब्रुवारीला ऐवजी 21 फेब्रुवारीला भरती प्रक्रिया होणार। प्रशासकीय कारणास्तव निर्णय। नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर भरती प्रक्रिया होणार आहे। अमरावती बडनेरा शहराचा पाणीपुरवठा 2 दिवस बंद राहील।
मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय. पाईपलाईन फुटल्यामुळे मुलींच्या वसतिगृहासमोरील रस्ता खराब झालाय.